रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे अक्रूरा नको नेऊ भगवान। हे अक्रूरा समस्त वृंदावनीच्या सर्व लोकांसाठी जीवदान दे। हे अक्रूरा कृष्ण आमचा प्राण आहे, कृष्ण ही आमचं जीवन आहे। कृष्णाशिवाय आम्ही एक क्षणभर आमच्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही। हे अक्रूरा आमच्यावर दया कर। माय बाप सर्व लोक हंबरडा फोडून रडतात की हे अक्रूरा आमच्या भगवंताला, आमच्या देवाला आमच्यापासून दूर करू नको। हे अक्रूरा माता यशोदा रडते, पण तिला माहित आहे कृष्ण 2 दिवसातच माघारी येणार आहे। पण अक्रूर महाराज विचार करतात की केवढं प्रेम करतात हे लोक, केवढं प्रेम करतात देवावर। असं प्रेम तर अजून मी कोणाच विषयी कोणाच साठी पाहिलं नव्हतं। खरंच भगवान एवढा गोड, एवढा प्रेमळ आहे की कोणीही त्याच्यावर केवळ प्रेमच करावं। परस देवावर काही केलं जाऊ शकतं ना, केवळ प्रेम आहे। प्रेमा व्यतिरिक्त त्याला काही दिलंच जाऊ शकत नाही। अक्रूर महाराज विचार करतात की माता यशोदेला सत्य गोष्ट सांगायला पाहिजे। तत्काळ रथावरून खाली उतरले, घरामध्ये गेले, यशोदा मातेला घेऊन गेले। पण मां आतमध्ये पलंगावर बसवलं, कडी लावली आणि पायाजवळ बसले। हे मां, हे आई, मी अक्रूर नाही, मी खरंच क्रूर आहे। तुझ्या प्राणाला, तुझ्या सर्वस्वाला मी आज घेऊन चाललो आहे आई। आणि आज मी अशा प्रकारे घेऊन चाललोय की परत कृष्ण गोकुळामध्ये कधीच येणार नाही। माता यशोदा ऐकते आणि म्हणते, अरे अक्रूरा काही गंमत करतो का? असं होऊ शकत नाही। कृष्ण मला सोडून कशासाठी जातील आणि कुठे जातील? कोण आहे त्यांचं जगामध्ये? अक्रूर महाराज सांगतात की मां, हे आई, भगवान कृष्ण तुझा पुत्र नाही, माझा पुत्र नाही, मग कोणाचा आहे? भगवान कृष्ण देवकीचा पुत्र आहे, वसुदेवाचा पुत्र आहे। आणि त्या रात्री तुला एक मुलगी झाली होती, तिच्या जागी कृष्णाला आणून ठेवलं आणि या बालकाची रक्षा व्हावी त्याच्याच करता कृष्ण आतापर्यंत गेले 12 वर्ष झाले कृष्ण तुझ्या जवळ आहे। कृष्ण केवळ रक्षा मिळावी म्हणून तुझ्या जवळ आहे। पण हे मां, बालक श्रीकृष्णाचे जे खरे माता पिता आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून बंदी खाण्यामध्ये आहेत। आज कृष्ण येईल, उद्या कृष्ण येईल, म्हणून श्रीकृष्णाला डोळ्यानं पाहण्याकरता जिवंत आहे ते माता पिता ज्यांनी तुझ्या सुखामध्ये त्या पुत्राचं सुख प्रदान केलेलं आहे। तुझ्या पदरामध्ये पुत्र सुख मिळावं त्याच्याकरता त्यांचं हे बलिदान आहे। हे माता, भगवान कृष्ण तुझा पुत्र नाही। महाराज जसं हे ऐकलं, माता यशोदा त्याच जागी मूर्छित होऊन पडली। महाराज, कृष्ण माझा पुत्र नाही, हे असं कसं शक्य आहे? ज्या बालकाला लहानपणापासून मी वाढवलं, मोठं केलं, ज्या बालकासाठी मी काय नाही केलं, तो माझा पुत्र नाही? असं होऊ शकत नाही। कृष्ण तर माझाच पुत्र आहे। उठली, सावरली, स्वतःला समजावते, नाही नाही, अक्रूर खोटं बोलतोय, कृष्ण माझा पुत्र आहे। वेडी झाली माता यशोदा, घराबाहेर आली। जशी माता घराबाहेर आली, कृष्ण पाहतात पळत पळत गेले आणि आईच्या हृदयाला बिलगले। भगवान श्रीकृष्णाला दूर करत माता यशोदा भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडायला लागली। भगवान कृष्ण म्हणतात की हे आई, हे मां, आज काय उलट करते तू? हे काय वेगळं करते? माता यशोदा सांगते, हे कृष्ण, हे कृष्ण, मला क्षमा करवा। मला माहीतच नव्हतं की तू माझा पुत्र नाही। हे कृष्ण, मी कोणत्या भ्रमात जगत होते मला माहित नाही। हे बालक, मला क्षमा कर बाळ। तू देवकीचा पुत्र आहे हे मला अगोदर का नाही सांगितलं?
भगवान कृष्ण अक्रूराकडे बघतात म्हणे हे आईला सांगायचं नव्हतं, निघायच्या वेळेला मातेला एवढं दुःख द्यायचं नव्हतं, हे अक्रूर काका हे सांगून बरं केलं नाही. अक्रूर म्हणतात त्यांना आशेवर ठेवून जिवंत ठेवण्यात तरी तुला काय अर्थ वाटतो कृष्ण? भगवान कृष्ण माझा नाही हे ऐकून माता यशोदा अत्यंत भारावून गेली. माता यशोदा भगवान श्रीकृष्णाचा हात हातात घेते आणि वचन घेते की हे कृष्ण मला 2 वचन पाहिजे तुझ्याकडून. काय वचन पाहिजे मा? बोल. तुझी सर्व इच्छा मी पूर्ण करेन आई, तू सांग काय हवं आहे तुला? भगवान कृष्ण म्हणतात तू जेव्हा तुझ्या आई देवकीला भेटशील, माता यशोदा सांगते की तुझ्या आईला जेव्हा तू भेटशील देवकीला हे सांगू नको की थोड्याशा माखन मिश्री करता माता यशोदेनं माझा कान पकडला, मला छडीनं मारलं, मला उखळाला बांधलं, सांगू नको. गावातल्या महिलांचे माठ फोडले म्हणून तक्रार करू नको तुझ्या आईकडे की मी तुला मारलं, मी तुला कान धरून तुझ्या मागे मागे फिरले, हे तुझ्या आईला सांगू नको. फार मोठी चूक केली. तू माझा आहे असं समजूनच मी तुला या प्रकारे व्यवहार केला. हे कृष्ण मला क्षमा कर. भगवान श्रीकृष्ण आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारतात. हे माँ, हे आई, मी तुझाच पुत्र आहे, तू माझी माँ आहे, तुझं दूध पिलो आहे माँ, तुझ्या चरणांची रज मी धारण करतो. हे माँ, हे जगज्जननी, हे जगदंबा, भगवान परमात्मेची आई असणारी ती माता कुणी साधारण असू शकत नाही. माता यशोदा दुसरं वचन घेते की हे कृष्ण मला वचन दे की तू देवकीला सोडून आयुष्यात कुठेच जाणार नाही. महाराज हृदयावरती काळजावरती दगड ठेवून माता यशोदा बोलते की हे कृष्ण देवकीला सोडून कुठे जाऊ नको. आतापर्यंत तू माझा बनून राहिला, आता देवकीचा पुत्र म्हणून ओळखला जाशील. यशोदा नंदन आज देवकी नंदन म्हणून ओळखला जाईल. हे कृष्ण अशा प्रकारे वचन घेत माता यशोदा त्याच जागी दुसऱ्यांदा बेशुद्ध झाली. सगळ्या गोपिकांनी एकत्र मिळून यशोदा मातेला शुद्धीवर आणलं. माता यशोदा परत बोलू लागली, तेवढी अभागन स्त्री आहे मी. रात्री विचार करत होते की एवढा गोड बाळ माझ्या पोटी कसा जन्माला आला. त्याचं उत्तर आज मला मिळालं की हा बाळ माझा नाहीच. माता यशोदा म्हणते कृष्ण माझा पुत्र नाही हे ऐकून त्याच क्षणी मी मृत्यूला का गेली नाही, माझं मरण का आलं नाही. अर्थात कुठेतरी मातृत्वामध्ये माझ्यातच कमी आहे. कृष्णाला प्रेम देण्यामध्ये, त्याच्यावर प्रेम करण्यामध्ये माझ्यातच कमी आहे. म्हणून कृष्ण जात असतानाही मी भगवान श्रीकृष्णाला विदा करते, मला मरण येत नाही. तेवढी क्रूर आहे मी, तेवढी तुच्छ माता आहे मी. असं म्हणून माता यशोदा परत तिसऱ्यांदा बेशुद्ध झाली. सगळं ब्रजमंडळ आज अश्रून न्हाऊन निघाले. भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये सगळे लोक डुबून गेले. भगवान श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले. सगळे ब्रजमंडळ, सगळ्या गोपिका, सगळे बाल गोपाळ भगवान श्रीकृष्णाकडे पाहतात. कृष्ण परत येणार नाही. कृष्ण कायमचा ब्रजमंडळ सोडून, भगवान कृष्ण कायम स्वरूपी वृंदावन सोडून आपल्या सर्वांना सोडून जात आहे. जो कृष्ण समस्त चराचराचा आनंद स्रोत आहे तो कृष्ण जात आहे. जीवन निरर्थक आहे. कृष्ण भेटला नाही तोपर्यंत बरं होतं, पण तो भेटूनच अशा प्रकारे निघून जातो हे काही बरं नाही. सगळ्या गोपिका आपल्या भाग्याची निंदा करतात. कृष्णाला मी कसं थांबवू, काय करू जेणेकरून कृष्ण थांबेल. सगळ्या गोपिका अत्यंत बधीरपणे भगवंताकडे पाहतात. काय करावं काहीच कळत नाही. भगवान श्रीकृष्ण निघाले. रथ पुढे चालू लागला. भगवान श्रीकृष्णासोबत ब्रजामध्ये असणारे त्यांची सर्व मित्र मंडळी, नंद बाबा, सर्व पुरुष वर्ग मथुरेला निघून गेले. दूरपर्यंत रथ जातोय, जोपर्यंत रथ दिसतोय तोपर्यंत रथाकडे पाहत राहतात. भगवान कृष्ण निघून गेले. गेल्यानंतर त्यांच्या रथाच्या
नाकाची जी माती आहे त्या मातीमध्ये सगळ्या गोपिकांनी लोटांगण घातलं. हे कृष्ण, हे कृष्ण. परत कधी श्रीदेवा, हे भगवंता, प्राणाधार असणारा देव सदा सर्वदा निघून जातो, सोडून जातो. यापेक्षा मोठं दुःखच जगात काही नाही. भगवान श्रीकृष्ण गेले. सगळ्या गोपिका अंग टाकून रडू लागल्या. थोडस सावरलं. आता विचार करतात की देवी, आपल्यामध्ये एक भगवान परमात्म्याची परम प्रियतमा जी दिसत नाहीये, कुठे आहे ती? भगवान कृष्ण गेले आणि ती आली नाही. कोण आहे? भगवान कृष्णाच्या बाजूला उभी राहणारी, भगवान कृष्णाच्या बाजूला ती उभी राहिली की सगळं चराचर कृष्णालाही पाहायचं सोडून त्या राधा राणीकडे पाहतात. प्यारी श्री किशोरी जू, सगळ्या चराचराचं सौंदर्य जणू काही तिनं एकटीनंच घेतलेलं आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर सगळं चराचर मोहित होऊन जाईल एवढी अपार शक्ती तिच्याकडे आहे. ती भगवती श्री राधा. कृष्ण गेले पण राधा आली नाही. आहे कुठे राधा? गेली कुठे राधा? सगळ्या गोपिका बावऱ्या झाल्या. राधा राणीला शोधू लागल्या. राधा कुठे असेल मला माहित. गोपी म्हणते, चला मी घेऊन जाते तुम्हाला राधेकडे. यमुना माईच्या किनाऱ्यावर एक सुंदर असा घाट, घाटाच्या किनारी असणार एक झाड, त्या झाडाला पाठ देऊन राधा राणी यमुनेच्या पाण्याकडे पाहत असते. सगळ्या गोपिका गेल्या. म्हणे राधे, राधे कृष्ण गेला, तू आली नाही. कृष्णाला भेटायला आली नाही. अशी कशी राधा? असं कसं प्रेम आहे तुझं, कृष्णाला भेटायला आली नाही? राधा राणी म्हणते, काय सांगू तुम्हाला माझ्या दुःखाचं. मी माझ्या भावाचं वर्णन करू शकत नाही. गोपिकांनो, तुम्ही महान भाग्यशाली आहात, परम भाग्यशाली आहात की तुम्ही कृष्णाला शेवटी पाहू तरी शकलात. माझ्याकडे ते साहस, ते सामर्थ्य ते नाही माझ्याकडे की मी कृष्णाला रथात बसून पुढे जाताना पाहिले. सगळ्या गोपिका राधा राणीकडे प्रेमानं पाहतायत. कृष्ण जरी गेला तरी राधा आमचं जीवन आहे. कृष्ण जरी गेला तरी श्री राधा आमचा आधार आहे. श्री राधा. पण राधा, कृष्ण गेला, सगळं गोकुळ, सगळं वृंदावन रडायला लागलं. पण राधा, तू रडत नाहीयेस? राधा राणी सांगते की गोपिकांनो, तुम्ही फार सुखी आहात, फार भाग्यशाली आहात की तुम्ही रडू शकता. माझं रडणं सुद्धा भगवंत आपल्या सोबत घेऊन गेला. राधा राणी सांगते की जाण्याच्या अगोदर मला भेटायला आला होता. मला सांगितलं की राधे, आज आपली शेवटची भेट आहे, यापुढे आपण कधीच नाही भेटणार. मला माझी जायची वेळ आलेली आहे. हे राधे, आज जे काही बोलायचं, जे काही सांगायचं, जे काही बघायचं बघून घे. भगवान कृष्ण आले, मला भेटले आणि जात असताना वचन घेतलं की राधे, मी जेव्हा जाईल तेव्हा रडायचं नाही, डोळ्यातून एकही अश्रू वाहू द्यायचा नाही. सगळ्या गोपिका अत्यंत भावुक झाल्या की हे राधा, हे राधा, ही रासेश्वरी परमेश्वरी. एकदा फक्त प्रेमाने राधा म्हटलं की कृष्ण धावून काय येतात? त्याचं हेच कारण आहे, कारण कृष्ण आणि राधा दोघे वेगळे कधीच नाही. हे राधा, खरंच आमच्या सगळ्यांपेक्षा तुझं दुःख फार मोठं आहे, ज्याला शब्दामध्ये वर्णन करणं भागवत ग्रंथालाही जमलं नाही. भगवती श्री राधा राणी ज्यांच्या दिव्यतम अशा चरित्राचं वर्णन केलं तर भगवान श्रीकृष्ण धावत धावत येतात. कारण हे पावन वृंदावन धाम आहे. वृंदावन धाम एक अशी दिव्य धाम आहे, या संपूर्ण चराचरामध्ये असं धामच कुठे पाहिलं नाही, असा देवच कुठे पाहिला नाही, महाराज असं प्रेमच कुठे पाहिलं नाही. ते वृंदावन धाम एवढं गोड आहे की ज्या धामामध्ये साक्षात श्री हरी नारायण आपल्या भक्तांचा सेवक असतो. तुम्ही पाहिलं असेल
ती वैकुंठ लोकामध्ये भगवान पहुडलेले असतात आणि भगवती श्री लक्ष्मी माता भगवान परमात्म्याची चरण सेवा करते. परंतु वृंदावन धामामध्ये असं काही चालत नाही महाराज. वृंदावनामध्ये भगवती श्री राधा राणी सिंहासनावर बसते आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या अश्रून भगवती राधा राणीचे चरण प्रक्षालन करतात. भगवान कृष्ण स्वतः राधा राणीचे चरण सेवा करतात. म्हणून हे वृंदावन धाम अत्यंत पावन, अत्यंत पवित्र आणि अत्यंत दिव्य धाम आहे. मुळातच वृंदावन धाम पृथ्वीचा भाग नाहीये. हे वृंदावन साक्षात भगवान परमात्म्याच्या धामातून आलेलं गोलोक धामाचा एक भाग आहे. कारण देवाची एवढी गोड लीला वृंदावनापेक्षा दुसऱ्या कोणत्याच भागामध्ये कधीच होऊ शकत नाही. की अशी दिव्यतम गोड लीला पाहून सगळं चराचर भावुक होऊन जातं, प्रेमामध्ये लावून निघतं, डुबून जातं. तुम्ही आजही वृंदावनामध्ये जा महाराज, सगळीकडे केवळ राधे 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 ऐकायला मिळेल. कोणी तुम्हाला श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणणार नाही, केवळ राधे राधे. राधा राणीच्या प्रेमामध्ये, राधा राणीच्या भक्तीमध्ये, राधा राणीच्या भावामध्ये संपूर्ण वृंदावन अकंठ बुडालेलं आहे. आजही वृंदावनामध्ये जा, भगवान परमात्म्याच्या राधा राणीच्या भक्तीमध्ये प्रेमामध्ये वेडे होऊन जाल. वृंदावनातून परत आलेला जीव वृंदावनाचाच होऊन जातो. म्हणून धन्य आहे ते वृंदावन धाम. चलो रे मन श्री वृंदावन धाम, चलो रे मन श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे 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 मिलेंगे नंद बिहारी बोलिए श्री वृंदावन धाम की भगवान श्री कृष्णाला संपूर्ण चराचरामध्ये वृंदावन अत्यंत प्रिय आहे. आली रे मोहे लागे वृंदावननी को, सखी रे मोहे लागे वृंदावननी को, लागे वृंदावननी को, लागे वृंदावननी को,
हिरे मोहे लागे वृंदावननी को। हे सखी, मला तर वृंदावनच आवडतं. भगवान कृष्ण रथावर आरूढ होऊन निघाले. पुढे यमुनेच्या किनाऱ्यावर एक अक्रूर नावाचा घाट येतो. तिथे महाराज भगवान परमात्म्याची आणखी गोड अशी लीला घडते. अक्रूर नावाच्या घाटावर भगवान परमात्मा आपले दोन रूप धारण करतात. एक रूप ऐश्वर्य संपन्न आहे आणि एक रूप प्रेम संपन्न आहे. एक रूप साक्षात ऐश्वर्याची मूर्ती तर दुसरं रूप साक्षात प्रेमाची मूर्ती. आणि भगवान कृष्ण ऐश्वर्याचं रूप घेऊन मथुरेकडे जातात आणि वृंदावनामध्ये प्रेमाची मूर्ती प्रेमाचं रूप तिथेच ठेवून देतात. ऐश्वर्याचं आता इथून पुढे जी काही लीला भगवंताची ऐकायला मिळेल ना, त्या लीलेमध्ये प्रेम नाही, केवळ ऐश्वर्य पाहायला मिळेल. इथून मागची जी लीला आहे यामध्ये सगळं प्रेम आहे. अक्रूर महाराजांना भगवान परमात्म्यांनी स्नान करायला पाठवलं की महाराज तुम्ही वृंदावन सोडून चालला आहात, एकदा मथुरेला जाण्यापूर्वी या अक्रूर घाटावरती स्नान करा. भगवंताने त्यांना पाठवलं. पण महाराज अक्रूराच्या मनामध्ये एक छोटासा अभिमान आला. महान भक्त असणारे अक्रूर महाराज विचार करतात की बघा, हे ब्रजमंडळामध्ये असणारी लोक केवढं देवावर प्रेम करतात, लक्ष देऊ नये का? वृंदावनामध्ये गोकुळामध्ये असणारी मंडळी देवावर एवढं प्रेम करतात, तरी भगवान परमात्मा त्यांना सोडून माझ्या सोबत आलेला आहे. म्हणजे मी केवढा भाग्यशाली आहे. एवढा छोटासा अहंकार भक्ताच्या मनामध्ये आला. भगवान परमात्मा म्हणतात हा अहंकार गाळला पाहिजे. स्नान करायला पाठवलं. यमुना मैयामध्ये एक डुबकी लावली. अक्रूर महाराजांनी यमुनेच्या पाण्यामध्ये डोळे उघडले आणि पाहतात तर काय, भगवान कृष्ण आणि बलराम दोघेही पाण्यामध्ये त्यांना दिसले. भगवान कृष्ण शेष नागावरती बसलेले आहेत. म्हणतात हा इथे कसा, याला तर मी रथावर ठेवून आलो होतो. अक्रूर महाराजांनी बाहेर पाण्याच्या बाहेर येऊन पाहिलं, बघतात तर रथावरही बसलेला आहे. परत एकदा पाण्यामध्ये डोकावलं की इथेही बसलेला आहे. परत एकदा वर पाहिलं, रथातही आहे, तो तिकडेही आहे आणि इकडेही आहे. भगवान परमात्म्याला साष्टांग दंडवत प्रणिपात घातला की हे नाथ, हे भगवंता, माझी चूक झाली देवा, हे ईश्वरा मला क्षमा कर, माझी चूक झाली, माझ्याजवळ मला अहंकार आला. खर तर सर्व भक्तांच्या मध्ये तू प्रेमान समान रूपाने विराजमान आहे. तुला मी घेऊन जायला आलो नाही, तुझी इच्छा आहे म्हणून तू तिथे त्या प्रकारे चालत आहे. म्हणून हे देवा मला क्षमा कर. भगवान परमात्मा अक्रूर आणि बलराम दादा यांना तिथे ठेवून वृंदावनामध्ये एका वनात गेले आणि आपली बासरी काढून तिथेच ठेवून दिली. महाराज याच्या पूर्वी देवानं बासरी वाजवली. आता इथून पुढे वचन घेतलं की मी इथून पुढे कधीच बासरी वाजवणार नाही. कारण की बासरी भगवंताने वाजवावी आणि ती ऐकावी कोणी. कारण भगवंताची बासरी ऐकणारे भक्त सुद्धा प्रेमी लोक पाहिजेत महाराज. आणि ब्रजापेक्षा जास्त प्रेम कोणी करू शकत नाही देवाला. भगवान म्हणतात की माझी बासरी केवळ ब्रजासाठीच आहे, केवळ वृंदावनासाठी आहे. आणि भगवंताने जिथे बासरी ठेवली तेच वन निधिवन म्हणून आज नावाने प्रसिद्ध आहे. वृंदावनात जेव्हा तुम्ही जाल तर निधिवन आणि सेवाकुंज नावाचे असे दोन वन आहेत, ज्यामध्ये त्या काळचे वृक्ष आजही आहेत. वयोवृद्ध झालेले वृक्ष आहेत, जिथे की प्रत्येक रात्री आजही भगवान कृष्ण आणि श्री राधा राणी निरंतर नित्य विहार करतात. प्रत्येक रात्री भगवती राधा आणि कृष्ण त्या ठिकाणी येतात आणि विहार करतात. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री वृंदावनामध्ये तेवढं जे वन आहे त्या वनामध्ये एकही पक्षी राहत नाही. प्रत्येकाला तिथून संध्याकाळ झाली की निघून जावं लागतं. अनुमती नाही रात्री राहण्याची. आजही जर तुम्ही तिथं गेलात तर रात्रीच्या वेळी एकही पक्षी त्या वनात पाहायला मिळणार नाही. कारण की तिथे राधा आणि कृष्ण विहार करत असतात. म्हणजे भगवान कृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण वृंदावनाला सोडून कधी गेलेच नाही. भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला प्रेमाचा भाव, विरह भाव
जो की शब्दामध्ये आपल्यासारख्या लोकांना समजावून सांगण्याकरता आहे. भगवान कृष्ण आपलं ऐश्वर्य घेऊन वृंदावनाच्या बाहेर पडले. यमुनेला पार करून मथुरेमध्ये प्रवेश करतात. मथुरेमध्ये गेल्यानंतर सगळे बाल सवंगडी भगवान कृष्णाला म्हणतात की लाला आपल्याला मथुरा बघायची आहे बरं का. ऐकलं होतं फक्त मथुरेविषयी, पण आता मथुरा फिरून फिरून पाहायची आहे. नंद बाबाकडून अनुमती घेतली. बाबा मथुरा फिरायला जायचंय. बाबा म्हटले हे बघ लाला हे काही आपलं घर नाही, त्यामुळे काळजीपूर्वक मथुरा फिरायची, काही गडबड करायची नाही. आणि इथे सगळीकडे असुर लोक फिरत असतात, सगळ्यांपासून सावध राहायचं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण निघाले. सावध राहायचं भगवान विचार करतायत. बघू जरा त्यांच्यापासून मला सावध राहायची गरज आहे की माझ्यापासून त्यांना सावध राहायची गरज आहे. कोणापासून कोण सावध असलं पाहिजे मला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन गेले. त्यांनी पाहिलं की एका घाटावरती एक धोबी कपडे धुत होता. छान छान वस्त्र आहेत महाराज, एकदम सुंदर रेशमी वस्त्र, राजाचे कपडे आहेत. कंस घालतो ते सगळे राजकीय वस्त्र आहेत. ते सगळे कपडे भगवान कृष्णानं पाहिले. सगळे बाल सवंगडी म्हणाले कृष्णा तुझ्या अंगावर बघ केवढे छान छान कपडे आहेत, एवढे सुंदर वस्त्र आहेत, आमच्याकडे तर तसे कपडेच नाही. मग काय करायचं. म्हणतात आम्हाला पण असे कपडे पाहिजे. भगवान म्हटले मग या धोब्याकडून घेऊ का. म्हणे घेऊन टाक. भगवान कृष्ण पुढे गेले. धोब्याला म्हटले धोबी दादा कपडे द्या आमच्या बालकांना. ते म्हटले नाही जमणार, तुमच्या बालकांची योग्यता नाही आमचे हे कपडे घालायची, कारण हे कपडे राजाचे आहेत. भगवान कृष्ण म्हणे काय करायचं. सवंगडी म्हणाले तिकडे पूतनेला आणि तृणावर्ताला जी जादू दाखवली ती दाखव थोडी इथे पण. भगवान श्रीकृष्णाने त्या धोब्याला अशी जोरदार झापड मारली. तो धोबी 2 कोस दूर जाऊन पडला. भगवान श्रीकृष्णाच्या नावानं सवंगडी जय जयकार करू लागले. सगळे कपडे घेतले महाराज आणि ते कपडे अंगामध्ये घालू लागले. सगळ्यांनी अंगात घातले. पण महाराज कसे छोटे छोटे बाल सवंगडी छोटे छोटे आहेत ना, अंगात कपडे घातले आणि ते तसेच गळून पडले. कपडे काही अंगात बसेना. म्हणे काय करायचं. म्हणे फिटिंगला पाठवा. पण कुठे. म्हणे एखादा कुणीतरी शिंपी नको का, दर्जी पाहिजे ना, कपडे फिटिंग करून दे. म्हणे चला. भगवान कृष्ण म्हणतात की माझा एक भक्त आहे कुठे मथुरेला. सगळे म्हणाले अरे लाला तू इथे कधी आला, याच्या आधी तर तू आलाच नाही, मग तुला कसं काय एखादा भक्त एखादा मित्र इकडे मिळाला. भगवान म्हणतात आजचा नाही, हा युगायुगाचा माझा भक्त आहे. भगवान परमात्म्याचं वचन ऐकून बाल गोपाळ म्हणते तुझं गणित तुलाच माहिती, चल आम्हाला घेऊन जा. गोळे भाडे आहे. सगळ्यांना घेऊन गेला. त्या ठिकाणी शिंपी जो की देवाचा भक्त आहे त्याच्याकडून भगवान परमात्म्याने सगळ्यांचे कपडे व्यवस्थित मापाचे शिवून घेतले. कपडे छान छान अंगावरती जमले महाराज. बालगोपाळ उड्याच मारू लागले. भगवान कृष्ण म्हणे आता काय. ते म्हणे हे बघ तुझ्या गळ्यामध्ये किती सुंदर सुंदर माळा आहेत, मोत्याची माळ आहे, वनमाळा आहे, तुझी आई फार जपते तुला. आमच्या आईनं काही नाही, गळ्यात काही घातलंच नाही आमच्या. भगवान कृष्ण म्हटले आता माझा आणखी एक सुंदर असा सखा आहे. तो सखा त्याचं नाव आहे श्रीदामा. श्रीदामा सुदामा जे आहे देवाचे 3 आहेत भागवतामध्ये. एक सुदामा जो की उद्या येईल तो ब्राह्मण सुदामा. एक श्रीदामा देवाचा अष्टसख्यामध्ये एक आहे. आणि एक श्रीदामा जो की देवाचा भक्त तो माळी आहे. तो माली श्रीदामा त्याच्या माळी त्या बागेमध्ये भगवान कृष्ण गेले. श्रीदाम्यानं भगवंताला पाहिलं, प्रणाम केला आणि जेवढी मोठी प्रतीक्षा होती त्याचा भार उतरला असं समजून देवाला पुष्पमाला समर्पित केली. सगळ्या बाल गोपाळांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला सुशोभित दिसू लागली. भगवान कृष्ण म्हटले आता काय. बालगोपाळ म्हटले तुझ्या कपाळावर काय कस्तुरी तिलक, कस्तुरीचा टिळा लावलास तू आणि माझ्याकडे आमच्याकडे काही नाही. एवढा सुगंधित तिलक तू लावला, आम्हाला पण पाहिजे. भगवान कृष्ण म्हटले काही हरकत नाही, माझ्या सोबत चाला. जसं भगवान कृष्ण आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन गेले. पुढे पाहिलं 3 ठिकाणी वाकडी असणारी म्हातारी स्त्री त्यांना दिसली. 3 ठिकाणी वाकडी असल्यामुळं तिचं नाव होतं कुब्जा. 3 ठिकाणी कुबडी म्हणून कुब्जा. भगवान श्रीकृष्ण पुढे गेले आणि हात केला. म्हणे हे सुंदरी थांब, हे सुंदरी थांब. कुब्जा वाकली आणि म्हणते अरे तुला कळत नाही का मी एवढी सुंदर आहे का, एवढी कुरूप दिसते, तू मला सुंदर म्हणतो.
कारण बघा महाराज, ज्या व्यक्तीकडे जो गुण आहे ना त्याची प्रशंसा झाली तर ठीक आहे, पण ज्या व्यक्तीकडे तो गुण नसतानाही त्याची अधिक प्रशंसा केली गेली तर ती त्याच्यासाठी निंदा असते. समजा एखादा गाढव, त्याला म्हणले वा काय सुरात गाता तुम्ही, बराच त्या गाढवासाठी प्रशंसा आहे काही, त्याच्यासाठी निंदा आहे. जो सुरात गातो त्याची करा स्तुती. कुब्जा म्हणते की तू माझी अशी कशी स्तुती करतो. भगवान कृष्ण म्हटले काही हरकत नाही, तू आम्हाला तिलक लाव. ती म्हणते मिळणार नाही, मी राजाला तिलक चंदन वाटून घेऊन चालली आहे. कुब्जेच्या पायावरती पाय दिला आणि भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये तिची हनुवटी पकडली आणि 1, 2, 3 अशा 3 झटके दिले आणि कुब्जेला सरळ करून टाकलं. भगवान श्रीकृष्णानं कुब्जेला एकदम सुंदर केलं. आणि आता लावशील तिलक. आता कुब्जा अत्यंत प्रसन्न झाली आणि सगळ्या बाल गोपाळांच्या कपाळावरती सुंदर कस्तुरी तिलक लावून प्रसन्न झाली. तिथून पुढे कुब्जेनं आता कंसाकडे जाण्याऐवजी केवळ भगवंताच्याच मंदिराची सेवा सुरू केली. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परत आले. सगळे बालगोपाळांसोबत सज्ज होऊन भगवान कृष्ण आता कंसाच्या राजवाड्याकडे निघाले. भगवान कृष्ण पाहतात की कुवलया पीड नावाचा एक मोठा अत्यंत पागल मत्त झालेला हत्ती समोरून येत आहे. कुवलया पीड जो हत्ती आहे त्या एकाच हत्तीच्या अंगामध्ये 1000 हत्तीचं बळ आहे. एवढा मोठा बलाढ्य असणारा हत्ती समोरून धावत धावत आला. भगवान श्रीकृष्णानं त्या हत्तीच्या सोंडेला पकडलं, गरगर फिरवून जोरदार आपटलं. त्याचबरोबर हत्ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. हत्तीचा उद्धार केला. हत्तीचा उद्धार झाल्यानंतर भगवंताने त्याचे दोन्ही दात उपसले. एक दात बलराम घेतात, दुसरा दात भगवान श्रीकृष्णाने हातात घेतला. एक भजन घ्या. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा.
की जय. कुवलया पीड नावाच्या हत्तीचा उद्धार केला. दोघांनी त्या ठिकाणी हत्तीचे दात हातात घेतले आणि पुढे निघाले. पुढे जाऊन पाहिलं तर कंस अत्यंत उंच अशा सिंहासनावर बसलेला आणि त्याच्या समोर मोठे मोठे मल्ल आहेत. त्याच्या अगोदर एके ठिकाणी पाहिलं की धनुष्य ठेवलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी तो धनुष हातामध्ये घेतला. एक प्रत्यंचा चढवली, दुसरी प्रत्यंचा चढवली आणि तिसरी प्रत्यंचा चढवायला गेले तेवढ्यात धनुष तुटून पडला. अशा प्रकारे भगवान कृष्ण आता पुढे गेले. पाहिलं अष्टमल्ल आहे. सगळे म्हणाले आमच्या सोबत युद्ध करा. भगवान म्हणते युद्ध वगैरे जमत नाही, मला लहान आहे मी अजून. भगवान म्हणतात की मी लहान आहे, मी छोटा आहे, तुम्हाला कळतं की नाही? मोठे मोठे महान योद्धा आहात तुम्ही, मल्ल आहात. मल्ल म्हणजे पैलवान. पैलवान माणसाने छोट्या बाळासोबत काय बरं कुस्ती खेळावी? भगवान कृष्ण म्हणले मला येत नाही. मग ते म्हणले मग तिकडे जे गोकुळामध्ये जेवढे आले होते तेवढ्यांसोबत कोण कुस्ती खेळलं, त्यांना कोणी मारलं? भगवान म्हटले नाही नाही नाही, मी नाही मारलं. कंसाने तर सगळे मेलेलेच पाठवले होते, त्यांच्यात काही दम होता का? भगवान म्हणतात ते सगळे मेलेलेच होते, त्यांना मी काय मारू? भगवान कृष्ण म्हणले तर तसं काही नाही, म्हणजे तुझं नाटक फार वेळ चालत नाही. अशा प्रकारे सगळे अष्टमल्ल धावून आले. भगवान परमात्म्याने जो पहिला आला होता क्रोधामध्ये एक जोरदार झापट मारली आणि त्याला एकदम स्टेडियमच्या बाहेर फेकून दिलं. जा म्हणे. भगवान श्रीकृष्णाने आता दुसऱ्यालाही चित्त केलं. तिसऱ्याला झापड मारली. तो असा जो जमिनीवर पडला, परत श्वासच घेता आला नाही, तसाच मेला. अशा प्रकारे अष्टमल्लांना मारून झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अशी एक उंच उडी मारली आणि त्या जिथे कंस बसला होता त्या कंसाजवळ गेले. कंसाचा मुकुट दूर पर्यंत फेकून दिला. त्याच्या केसाला पकडलं आणि फरफटत खाली घेऊन आले. त्या कंसाला जोरदार उंच वरून फेकून दिल्यानंतर त्याच्या छातीवर बसले आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला हा केसाला धरून त्याच्या छातीवरती जोरदार एका मुष्टी प्रहार केला. त्याचबरोबर कंस त्याच क्षणी मरून पडला. सगळे लोक म्हणू लागले कंस मेला का, कंस मेला का? कृष्ण म्हणाले हा 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 मेला. तरी विश्वास बसेना महाराज, खरंच कंस मेला का? कंस त्या ठिकाणी एवढा आततायी होता. त्या संपूर्ण मथुरा नगरी मधले नरनारी उपस्थित होऊन पाहू लागले कंस खरंच मेला का. त्यांना मेला आहे हा विश्वास दाखवण्याकरता कंसाला धरून भगवंताने सगळीकडे गोल चक्कर मारून फिरून आणून दाखवलं. म्हणजे आता मेला का? सगळे खुश झाले महाराज. आतताई मेला असं म्हणून तिथं असणाऱ्या सगळ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला उचलून घेतलं आणि नाचायला लागले. बोली कंसमर्दन भगवान की. अशा प्रकारे कंस गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात फार वेळ घालवायचा नाही, आता वेळ संपत आली म्हणून कंसालाही लवकर मारलं. आता काय करायचं म्हणे. आपली माता देवकी आणि आपले वडील वसुदेव महाराज की एवढ्या वर्षापासून बंदीखान्यामध्ये आहेत, दोघांनाही मुक्त करायची वेळ आली. दोघांना मुक्त केलं. उग्रसेनाला राजा बनवलं. महाराज माता देवकी तिचं प्रेम जे एवढ्या वर्षापासूनच कोंडून ठेवलेलं होतं ते प्रेम आज एक सोबत बाहेर पडतंय. माता देवकीनं आपल्या बालकाला जवळ घेतलं, हृदयाशी कवटाळलं, अश्रूच्या धारांनी प्रेमानं न्हावून घातलं. एवढं प्रेम एवढं वात्सल्य उत्पन्न झालं की एवढ्या वर्षानंतर आज माता देवकीच्या स्तनामधून दुधाची धार वाहू लागली की हे मा, एवढं प्रेम आहे बघा. बालकाला पाहिल्यानंतर स्वाभाविक ममता जागी झाली. भगवान श्रीकृष्णही आपल्या आईच्या प्रेमामध्ये अत्यंत आकंठ न्हावून निघाले. आता काय करायचं? यापुढे म्हणतात आता मी 12 वर्षाचा झालो आहे, योग्य वेळ अशी आलेली आहे, मग उपनयन संस्कार झाला पाहिजे. माता यशोदा आणि नंदराय या दोघांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी आपल्या बालकाचा, आपल्या दोन्ही बालकांचा त्या ठिकाणी सुंदर असा संस्कार, उपनयन संस्कार केला. जनेऊ संस्कार झाल्यानंतर दोघेही संदीपन गुरुकुलामध्ये अध्ययनासाठी गेले. अध्ययन करताना तिथेच त्यांना सुदामा नावाचा एक सुंदर छान अत्यंत सुयोग्य आचरणाचा एक मित्र मिळाला. त्यानंतर पूर्ण भगवान श्रीकृष्णांनी 64 दिवसामध्ये 64 प्रकारची विद्या शिकली. किती दिवस लागले? पण गुरुची फार गरज आहे बरं का महाराज. तुम्ही कोणतेही किती योग्य आणि कोणत्याही स्तरावरचे असे ना, पण गुरु शिवाय ज्ञान नाही.
भगवान परमात्म्यालाही गुरु करावे लागले. योग्यता तर अशी आहे, ज्यांना गुरु केलं ते ज्यांच्याकडे भगवान शिष्य म्हणून गेले, भगवान वस्तुतः त्यांचेही गुरु आहेत. परंतु तरीही, कारण कृष्णं वंदे जगद्गुरु, भगवान स्वतः चराचराचे गुरु आहेत, तरीही स्वतः लोकांना आदर्श दाखवण्याकरता गुरु करतात. विद्यालयातून अध्ययन पूर्ण झाल्यानंतर निघायची वेळ झाली. म्हणतात, हे गुरुदेव, गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ तुम्हाला? गुरुवर म्हणतात की हे कृष्ण, तुम्ही आमच्याकडे विद्या अध्ययन करायला आले, आज संपूर्ण इतिहासामध्ये आम्ही अमर होऊन जाऊ, याच्यापेक्षा आता मोठी गुरुदक्षिणाच आम्हाला नकोय. जर काही द्यायचं असेल तर गुरुमातेला विचारा. गुरुमातेला सांगितलं. गुरुमाता म्हणते, हे कृष्ण, तुम्ही आल्यापासून मला माझ्या पुत्र विरहाची व्यथा सतवत नव्हती. तुम्ही चाललात, बरं वाटत नाही. हे कृष्ण, आईची एवढी प्रार्थना ऐकून आता माझ्याच जवळ राहा. भगवान कृष्ण म्हणतात, आई, सगळ्या जगात तर माझीच आई आहे. एक आई वृंदावनात सोडली, दुसरी आई मथुरेत वाट बघते. आता तुला पण तुझ्याजवळही मी राहिलो तर त्या आईकडे काय करावं मी? भगवान कृष्ण म्हणतात, माते, तुझं जे काही आदेश आहे अगदी पाळण्याजोगा आहे, परंतु मला क्षमा कर, मी तुझ्याजवळ राहू शकत नाही. पण तुझ्या पुत्राला मात्र मी नक्की आणून देऊ शकतो. अपहरण झालेल्या पुत्राला भगवान कृष्ण गुरुमातेच्या जवळ आणून देतात. गुरुमाता प्रसन्न झाली. भगवान कृष्ण आणि दाऊ बलराम दोघेही आता घरी आले. घरी आल्यानंतर आता उरलेल्या प्रेमाची सगळी कसर निघायला लागली. माता यशोदा, माता देवकी आणि भगवान परमात्म्याची एवढी गोड सेवा करू लागली. एके दिवशी भगवान श्रीकृष्णाचा एक मित्र म्हणा अथवा तोही यादवच असल्यामुळे भगवंताचाच एक नातेवाईक आहे, भाऊ आहे, जो की बृहस्पतीचा शिष्य आहे. बृहस्पती म्हणजे देवतांचा गुरु. त्याचं नाव आहे उद्धव. हा उद्धव जो आहे या यदुवंशामध्ये सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ असा पुरुष मानला जातो. तो उद्धव देवाला भेटण्याकरता आला. उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण दोघेही जेवायला बसले. माता यशोदेनं सुंदर ताट जेवायला वाढलं. जसं ताट बघितलं, भगवान श्रीकृष्णाला राहावलं नाही, रडू आवरलं नाही, पण आपले अश्रू माता देवकीनं पाहावं नाही म्हणून तत्काळ भगवान उठले आणि निघून गेले. माता देवकीनं पाहिलं, म्हणते, उद्धवा, माझ्या बालकाला काय झालं, तू जरा सांग मला. काही दुःख असं असतं की मुलं आपल्या आईला सांगत नाही, पण मित्राला मात्र नक्की सांगतात. उद्धवा, मी माझ्या बाळाचे अश्रू पाहिले आहेत, त्याला काय झालं, कशानं पीडित आहे, जाऊन एकदा पहा. उद्धव गेला. पाहतो तर कृष्ण संपूर्ण महालाच्या वरती जे छत आहे, उंचावरचं छत, त्या छतावर भगवान कृष्ण जाऊन उभे आहेत आणि त्यांची नजर त्या वृंदावनाकडे आहे. ते वृंदावन, ज्या वृंदावनाला देव सोडून आलेले आहेत. उद्धव गेला. हे कृष्ण, कुठे पाहतोस तू? काही नाही उद्धवा, तुला नाही कळणार. नाही, सांग ना मला. तू सांगितलं नाही तर कसं कळेल? पण मला कळते की तू वृंदावनाकडे बघतोय. वृंदावन दिसतं का इथं? म्हणे, हो, वृंदावनाकडेच माझी दृष्टी आहे सतत. त्याचं कारण आहे उद्धवा, तिथे माझी आई यशोदा, माझे वडील नंद बाबा, त्या सगळ्या गोपिका, ते सगळे ग्वाल बाल सगळे निरंतर माझी वाट बघतात. त्यांना मी असा सोडून आलो? हे उद्धवा, ते प्रेम तुला कळणार नाही. उद्धव म्हणतो की देवा, आता सोडून आलास तर त्याचा काय बरं परत एवढा विचार करायचा? तुला कळलं नाही? तिथे माता देवकीनं एवढं प्रेमानं जेवण वाढलं आणि तू खाल्लं नाही, ताटावरून उठून आलास. कृष्ण म्हणतो, खरंय, माता देवकीनं एवढ्या प्रेमानं जेवण बनवलं, पण मला ते राहवलं नाही. कारण तुला माहित आहे, त्या ताटामध्ये एका वाटीत माखण वाढलेलं होतं आणि जसं ते माखण पाहिलं, मला माता यशोदेची आठवण झाली. जसं ते माखण पाहिलं, ते माखण खायचं तर फक्त यशोदा मातेच्या हातून. एवढं प्रेम, माखण खाण्यापेक्षा तिचं ते प्रेम मला फार आवडतं. आणि मग ती वाटी पाहिली, बस वृंदावनाची आठवण झाली.
माता देवकीचा अपमान व्हावा अशी इच्छा नाही, परंतु काय करू उद्धवा, मी बद्ध झालो आहे, मी बांधलो गेलो आहे त्या ब्रज लोकांच्या ब्रजवासियांच्या प्रेमामध्ये मी पूर्ण बद्ध आहे, मी स्वतंत्र नाही. उद्धवा तुला नाही कळणार ते प्रेम. उद्धव देवाला समजावून सांगताय, सगळे प्रयत्न विफल गेले. शेवटी भगवान श्रीकृष्णाला उद्धव म्हणतो, एवढी त्यांची आठवण येते तर मग जाऊन भेट ना, त्यांना जाऊन भेट. भगवान कृष्ण म्हणतात, जर मी परत त्यांच्याकडे गेलो तर ते बांधूनच टाकतील, आता मात्र ते मला सोडणार नाही, आता ते येऊ देणार नाही. आणि बरं मी जाऊ तरी कोणत्या तोंडाला जाऊ, 2 दिवसात येईल म्हणालो होतो आणि आजपर्यंत मी त्यांच्याकडे गेलो नाही. उद्धवा एक काम कर ना, मी नाही गेलो पण माझ्या जागेवर तू स्वतः त्या वृंदावनामध्ये ब्रजामध्ये तू जा, सगळ्यांना भेट, सगळ्यांची खुशाली विचार. भगवान श्रीकृष्णाने एक पत्र लिहिलं आणि उद्धवाकडे दिलं. स्वतःच पितांबर नेसायला दिलं, एक सुंदर अशी फुलाची माळ हातामध्ये दिली. म्हणे ब्रजामध्ये जा. पितांबर पाहिल्याबरोबर सगळे बाल गोपाळ ओळखतील की हा हे आमचा कृष्णाने पाठवलेलाच दूत आहे. आणि हे पत्र वाचून माता यशोदेला वाटेल की हा साक्षात कृष्णच मला भेटायला आला आहे. आणि तू ब्रजामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावरती कुठेतरी बेशुद्ध दिसणारी कुणीतरी एक परम सुंदरी, तिला पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की हीच ती राधा आहे. वृंदावनाच्या कुठल्या तरी एका घाटावर बेशुद्ध असणारी ती स्त्री, तिला जर शुद्धीवर आणायचं असेल तर कृष्णमय असणारी ही जी फुलाची माळ आहे ती तिच्या नाकाजवळ ठेवायची. या माळेचा वास घेतल्याबरोबर राधा शुद्धीवर येईल. उद्धव म्हणतो, काय बोलतो कृष्णा, कशाला ते लोक तुला एवढं ध्यानात ठेवतो, विसरले असतील ते लोक तुला. नाही उद्धवा, तू एकदा जाऊन बघ. उद्धव महाराज गेले. उद्धव महाराज कुणी साधारण व्यक्ती नाहीये, केवळ शास्त्राचं ज्ञान केलं नाही, साक्षात भगवंताची अनुभूती झालेले हे उद्धव महाराज आहेत. फक्त त्या ज्ञानाचा, त्या वैराग्याचा, त्या तपस्येचा, त्या बोधाचा आनंद घेण्याचं अजून बाकी आहे. भगवान श्रीकृष्णाला त्यांनी ओळखलेलं आहे, परंतु त्याचा आनंद लुटता आलेला नाही. मग तो आनंद लुटायचा असेल तर ज्ञानोत्तर भक्ती लागते. तुकोबाराय म्हणजे म्हणतात ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान नको आहे, आत्मस्थिती भाव नको आहे, हे कधी म्हटलं जातं महाराज? आपल्यासारख्यांनी म्हणलं काही गोड दिसत नाही ते. बोला, आपण म्हणायचं नको ब्रह्मज्ञान, मला ब्रह्मज्ञान नको. अरे तुला देतय कोण? ब्रह्मज्ञान व्हायचं एवढं सोपं आहे का? एखाद्या पंक्तीला तुम्ही जेवायला बसले, बेसन भाकरीची पंगत आहे महाराज, असते ना इकडं? काय बेसन भाकरी ठीक आहे का, बदलायचा मेनू? बेसन भाकरीची पंगती महाराज, तिसरा काही मेनूच नाही. त्याच्यामध्ये एक व्यक्ती जोर जोरात ओरडतोय, ज्याला साखर आहे ना, शुगर आहे, तो म्हणतो नको नको नको, मला गुलाबजाम नको. महाराज सगळे लोक म्हणाले गुलाबजाम नाहीतच, कशाला ओरडतो? इथे फक्त बेसन भाकर आहे, गुपचूप खा. तशातली स्थिती आपली महाराज. आपण नको ब्रह्मज्ञान, अरे तुला देतय कोण? ब्रह्मज्ञान मिळायचं एवढं सोपं आहे का? ते तुकोबारायांनी म्हणलंच तेच योग्य आहे, कारण त्यांनी ब्रह्मज्ञान नको असं कधी म्हणालं? जेव्हा ब्रह्मज्ञान मुठीत असतं ना, तेव्हा म्हणतात मला हे नको आहे. जी वस्तू प्राप्तच नाही त्याचा निषेध होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञान तुकोबारायांना आहे म्हणून ते नको म्हणतात. म्हणून मी भक्त, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर केली जाणारी जी भक्ती आहे, बोध झाल्यानंतर करायचं काय? आता आयुष्य उरलेलं आहे ना, या उरलेल्या आयुष्यात करायचं काय? तर संत मंडळी देहाला खपवतात. कानाने देवाची कथा ऐकायची, डोळ्यांनी त्याचं रूप बघायचं, मुखाने त्याचं गुण गायची, कथा बोलायची, आणि पायाने त्याची दिंडी करायची, त्याची वारी करायची, त्याच्या रस्त्यानं चालायचं. हीच या देहाची सद्गती आहे, याच देहाचा खरा वापर आहे. घरामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करून या प्रपंचामध्ये खटून खटून मरायचं, याच्याकरता देह दिलेला नाही, लक्षात ठेवा. एवढा महागडा देह एवढ्या छोट्याशा क्षुद्र कामाकरता नाही दिलेला. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या देहाची काही किंमत नाहीये? एकदा डॉक्टरकडे जा, मग कळेल. महाराज
एक दात फक्त कृत्रिम दात बसवला, डॉक्टरनी बरंच 50,000 बिल काढलं. तेव्हा लक्षात आलं की देवाने एवढे दात फुकट दिले. किती दात बरं, ते पडले म्हणून परत फुकट दिले. एकदा दुधी दात दिले, ते पडले, मग परत देवाने दुसरे दात फुकट बसवून दिले. एक पैसा तरी मागितलं का तुम्हाला? डॉक्टरने एक दात फक्त दुरुस्त करून दिला, त्याचं एवढं बिल काढलं. तेव्हा लक्षात येईल महाराज की भगवंताने एका दाताची एवढी किंमत आहे, सगळ्या देहाची किंमत लावा. किती होईल? अरबो रुपयांचा देह आहे आज आपला हा, आणि हा देह निरर्थक प्रपंचामध्ये घालवला. मग ही दुर्बुद्धी नाही तर काय असेल? हा, तुम्ही म्हणणार एवढं बोलल्यानंतर कसं होईल महाराज? तुम्हाला दोष देत नाहीये मी, जाग करायचं काम करते. हेच काम या व्यासपीठाचं आहे. इथे बसून नुसते हसवायचं रडवायचं एवढंच काम नाही. आयुष्याचं हसू झालेलं आहे, इथे आल्यानंतर ते सुधारायचंय महाराज. इथे आल्यानंतर जाग व्हायचंय. मी काय करतो आणि मला काय करायला पाहिजे याचं भान होणं, ही या जागेची सार्थकता आहे, ही या कथेची सार्थकता आहे. भगवान परमात्म्याने जो देह दिला तो केवळ त्याच्या भजना करता दिलेला आहे, त्याच्या सेवेकरता दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम करत बसलो तर वाया गेलं. समजा वाया गेलं. आपले 10 पैसे वाया गेले तर एवढी हुरहुर लागते, जीवन वाया जाते याचं काही वाटत नाही महाराज. लोकांना लाज वाटते, वाज संप्रदायाच्या वेशभूषेलाही लाज वाटते. लोक म्हणतात, काही लोकांना आम्हाला जे काही लोकांना मी धोत्रातच पाहिलेलं, समजा जे मंडळी कथा कीर्तनात भेटतात धोत्रातच पाहिलं. एके दिवशी त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला. म्हणे हे काय, ही पॅन्ट कुठून आली? ते म्हणले नाही, घरी कुठं पॅन्ट घालायची, लाज वाटते महाराज. हे काही चांगलं नाही बरं का. गळ्यात माळ घालायची लाज वाटते. लोकांना कपाळावरती गंध लावायची लाज वाटते. गंध लावलं फॅशन खराब होते महाराज. इकडे जीवन खराब होते, त्याचं काही नाही का? आयुष्य खराब होते. कपाळावरती गंध असावा, गळ्यामध्ये माळ असावी आणि अत्यंत शुद्ध स्वच्छ भारतीय वेश असावा अंगावर. हा आपल्या संपूर्ण धर्माचा, आपल्या संप्रदायाचा नियम आहे. लोक म्हणतात काय आमची मनाचीच माळ, गळ्यात माळ घालायची काय गरज आहे? महाराज एक सांगू का तुम्हाला, गल्लीमध्ये कुत्रे असतात का? समजा एक कुत्रा तुमच्या घरी आला, हा हसू नका, एक कुत्रा तुमच्या घरी आला. हा कुत्रा फिरता कुत्रा आहे की पाळलेला कुत्रा आहे हे तुम्ही कशावरून ठरवतात? बोला आता, बोला. वा वा महाराज, फार हुशार लोक तुम्ही. हा कुत्रा पाळलेला आहे की फिरता कुत्रा आहे कशावरून ओळखलं जातं? त्याच्या गळ्यातल्या पट्ट्यावरून. गळ्यात पट्टा आहे तर काय समजायचं? या कुत्र्याचा कोणीतरी मालक आहे. आणि गळ्यात पट्टा नाही तर काय समजायचं? बेवारस, त्याला कोणी स्वामी नाही. तसे आपली ओळख आहे महाराज. ही आपल्या गळ्यात असणारी जी माळ आहे ना, ही माळ सांगते की याचा कोणीतरी मालक आहे. बेवारस नाही आहे, याच्या नादी नको लागायला. बेवारस नाही, याला कोणीतरी स्वामी आहे, याचा कोणीतरी गुरु आहे, याचा कोणीतरी देव आहे, हे त्याला कळतं. गळ्यात माळ नाही तर मग काय बेवारस आहे. आणि जो अनाथ आहे, अनाथ आहे आपण, जर ज्या व्यक्तीला नाथ आहे त्याच्या गळ्यात नक्कीच माळ असणार. एक काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे, असं चिन्ह असलं पाहिजे. आणि हे चिन्ह शास्त्राने काही फुकट मध्ये सांगितलं नाही. सात्विकता उतरते. ती तुळशीची माळ, ती रुद्राक्षाची माळ आपल्या आतमध्ये असणाऱ्या अवगुणांना दूर करते. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि बरं तुम्ही विचार करा, मेल्यानंतर तुमच्या सोबत काय जाणार आहे? 5-5, 10-10 तोळ्याचे हार जे तुम्ही घालून लटकावून फिरतात, ते हार मेल्यानंतर असेच ठेवतील का तुमच्या घरचे? जाऊ द्या, फार प्रेम होतं याला सोन्यावर, असंच नेऊन जाळू, असं होतं का हो? बोला नाही, काढून घेत. अहो महाराज, 1-1 ग्राम सोनं जे कुठे असेल अडकवलेलं काढून घेतील लगेच. काढा काढा म्हणे. पण जी माळ गळ्यामध्ये असेल ती काढली जाईल का? हा, कोण काढत ही माळ? उलट आणखी 2-3 माळा, नवीन माळा आणून त्याला घालती. जाऊ दे, मरायच्या वेळी माळ तरी जाईल सोबत. असं आहे महाराज.
ही माळ फक्त आपल्या सोबत जाणार आहे याचा पूर्ण विचार करा, याचं भान ठेवा आणि तिथून पुढे या संप्रदायामध्ये स्वतःला विभूषित करा. हे हा गळा जो आहे ना, तो मोठे मोठे सोनं घालण्यासाठी दिला नाही देवानं. कशासाठी दिलेला आहे ते ओळखा आणि त्याच प्रकारे त्याचा वापर करा. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. हाताचं भूषण आभूषण दान करणं आहे. सत्यवाणी बोलणं हे गळ्याचं भूषण आहे. कानाचं भूषण काय आहे? सुंदर सुंदर कानातले घालायला नाही दिले कान. हे कान देवाची कथा ऐकायला दिले. जर देवाची कथा ऐकली नाही तर हे कान नाही, नुसतेच छिद्र आहेत. छिद्र काही कामाचे नाही. म्हणून या देहाची सार्थकता व्हावी या सगळ्या गोष्टी करता भगवान श्रीकृष्ण किती गोड लीला करतात. ब्रजामध्ये उद्धवाला पाठवलं की हे उद्धवा तू जा. उद्धव गेला महाराज. पायी पायी गेला उद्धव. काही रथ नाही, काही नाही. पायी गेलेला हा उद्धव संपूर्ण भगवान श्रीकृष्णाप्रमाणे दिसतो. त्याचे कुरळे केस आहेत. सगळं शरीर संपूर्ण दिसणं केवळ भगवान श्रीकृष्णासारखं आहे. उद्धवाला समोरून येताना पाहून सगळे बाल सवंगडी उड्याच मारायला लागले. उड्या मारत 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 गेले. उद्धवा भगवान श्रीकृष्णच आला आहे जणू काही पाहिलं. कृष्ण आला कृष्ण आला म्हणून सगळ्या ब्रजमंडळामध्ये एकच लहर. कृष्ण आला कृष्ण आला. उद्धव सांगतो रे बाबांनो भ्रमात पडू नका. मी कृष्ण नाही, मी कृष्णाचा सखा उद्धव आहे. सगळे बाल गोपाळ म्हटले आम्हाला सोडून कृष्णाने आता दुसरे सखे बनवायला सुरू केलं. आमच्यासोबत अन्याय केला. बरं काय पाहिजे तुला? त्या ठिकाणी उद्धव महाराज विचार करतात काय सांगू आता मी यांना. सांगितलं मला यशोदा मातेच्या घरी जायचं आहे, तुम्ही मला रस्ता सांगा. सगळे म्हणाले मला वाटते मी ब्रजामध्ये नवीन आहे, तुला माहित नाही, आता तुला रस्ता सांगतो. जो पाण्याचा जो पाट वाहत आहे त्या पाटाच्याच दिशेनं फक्त चालत राहा चालत राहा. हा पाण्याचा पाट जिथे संपेल तिथे माता यशोदेचं घर आहे. असं काय या पाण्याच्या पाटामध्ये? उद्धव महाराज चालत गेले पाहतात मी ऐकलं होतं या ब्रजाविषयी, या वृंदावनाविषयी. त्या वृंदावनामध्ये नित्य नियमानं सुंदर सुंदर कार्यक्रम होतात. दररोज सण असतो वृंदावनात. दररोज उत्सव साजरा केला जातो. भंडारे असतात. संपूर्ण वृंदावन अत्यंत काय म्हणतात एका वधूप्रमाणे नटलेलं असतं. आणि आज वृंदावनामध्ये एवढं ओसाड पडलंय, सगळं जणू काही स्मशान पसरलंय. हे वृंदावन त्याप्रमाणे दिसतच नाही. अहो या वृंदावनामध्ये असणारा एक एक पक्षी सुद्धा रडत होता. त्या वृंदावनामध्ये असणार एक एक झाड एक एक लता रडत होते. केवळ श्रीकृष्ण नाहीये. कृष्ण सोडून गेला. भगवान श्रीकृष्णाच्या विरहामध्ये संपूर्ण वृंदावन फक्त रडतंय. भगवान श्रीकृष्ण त्या पाण्याच्या पाटानं निघाले. चालत 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 गेले तर पाहतात काय महाराज, एक स्त्री उदास होऊन रडत बसली. अनेक स्त्रिया तिला समजावतात पण समजावता त्याही रडतात. सगळ्या स्त्रिया एकत्र बसल्यात. नंद बाबा एका खांबाला पाठ देऊन त्या रस्त्याकडे पाहतात ज्या रस्त्यानं कृष्ण गेलेला आहे. सगळ्या ब्रजनारी एकत्र बसून रडतात आणि तेच रडण्याचं पाणी एकत्र जमून पाटानं वाहतंय. एवढं मोठं दुःख झालेलं आहे. तुम्ही आजही वृंदावनामध्ये जा महाराज. कुठेच कोणत्या विहिरीला कोणत्याच बोरवेलला कुठेच तुम्हाला गोड पाणी प्यायला मिळणार नाही. त्याचं कारण साधू संत सांगतात की गोपिका एवढ्या रडल्या की त्यांचं सगळं अश्रू जमिनीमध्ये मुरलेलं आहे. म्हणून आज कुठेच वृंदावनात गोड पाणी प्यायला मिळत नाही. खारं पाणी मिळेल. वृंदावनाच्या बाहेर जा, सगळीकडे गोड पाणी आहे पण वृंदावनामध्ये मात्र सगळं खारं पाणी आहे. त्या गोपिकांना रडताना पाहिलं, माता यशोदेला रडताना पाहिलं. सर्वांनी उद्धवाला पाहिलं. अरे कृष्ण आला म्हणून सगळ्या उठून नाचायला लागल्या. सगळ्या भगवान श्रीकृष्ण समजून उद्धवाला समोरून घेऊन येतात. कुणी नजर काढते, कुणी कंठाला लावते, कुणी हृदयाला कोपटाळते, कुणी भगवान श्रीकृष्ण समजून पाया पडते. सगळ्या लोकांचा तो भाव पाहून उद्धव म्हणतात मला असं वाटते मी वृंदावनात नाही वेड्यांच्या गावात आलोय. उद्धव महाराज म्हणतात की
हे काही बरं नाही. तुम्ही एवढं सगळं कशा करता रडताय? सगळ्या गोपिकांना आपल्या आपल्या घरी पाठवून दिलं. घरामध्ये आता नंद बाबा आणि यशोदा आहे. त्या दोघांचं दुःख थोडस कमी झालं. उद्धव आला, कृष्णाला जवळ काही डोळ्यानं पाहिलं, पत्र वाचलं. बाबा मैया, तुम्ही दोघं कसे आहात? मला तुमची खूप आठवण येते. पत्रामध्ये भगवान लिहितात की तुम्ही तुमची काळजी घ्या. मला कळते तुम्ही वयानं वृद्ध झालेले आहात. माझं कर्तव्य आहे की मी तुमची सेवा करावी, परंतु भाग्यामध्ये नाही. मातृपितृ सेवा करणं, तुमची सेवा करणं माझ्या भाग्यातच नाही जणू काही. हे मा यशोदा, तू बनवलेलं जे लोणी आहे ना, त्याची तर मला निरंतर आठवण येते. हे मा, तुझ्या हातानं जेवण शेवटच्या वेळी केलं होतं ना, बस त्याच्यानंतर मी परत कधी पोट भरून जेवलोच नाही. कारण तुझ्या हातामध्ये जी जादू आहे, जे प्रेम आहे, ते अजून मला कुठे पाहायला मिळालं नाही. हे मा, तुझी खूप आठवण येते. माता यशोदेनं ते जसं पत्र ऐकलं महाराज, भाव विभोर होऊन गेली, गदगद झाली. प्रेमानं अत्यंत आकुळ व्याकुळ होऊन गेली. हा कृष्ण, हा कृष्ण, पत्र का पाठवलं? पत्रच पाठवलं, तू का नाही आला? आमची तर हीच इच्छा आहे की तू येणार आहे हे सांगायला सुद्धा तूच स्वतः ये. तू येणार आहे हे आम्हाला दुसऱ्याच्या तोंडातून ऐकायचं नाहीये. तूच ये, हाच आमचा भाव आहे, हेच आमचं निवेदन आहे. रात्रभर गप्पा मारल्या. उद्धवासोबत एवढ्या गोड अशा गप्पा मारल्या. उद्धव विचार करतो, खरंच कृष्ण भाग्यशाली आहे, एवढं प्रेम करणारे माता पिता त्याला मिळाले. कुठे कुठे काय काय लीला केली, हे स्थळ मला पाहायचं आहे. स्थली दर्शन ज्याला म्हटलं जातं, की भगवान कृष्णाने कुठे काय लीला केली ती मला बघायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबरच भगवान परमात्म्याच्या सगळ्या लीला दाखवण्याकरता उद्धवाला त्या ठिकाणी नंद बाबा घेऊन गेले. सगळ्यात पहिल्यांदा एका ठिकाणी नेलं, पाहिलं. बघतात तर काय, एक झाड आहे आणि त्या झाडाला सगळ्या बाल गोपाळांनी घट्ट मिठी मारलेली आहे. हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण म्हणून झाडालाच मिठी मारतात. उद्धव म्हणतो, अरे बाबांनो, हा कृष्ण नाही, हे झाड आहे. उद्धवाला समजावून सांगतात, हे उद्धवा, तुला कसं कळेल? हे झाड नाही, हा कृष्णच आहे. तुला कसं दिसत नाही? आमच्या डोळ्यानं एकदा बघ, हा कृष्ण आहे. थोड्या वेळानंतर पुढे गोपिकांच्या झुंड मध्ये गेला. उद्धव जाऊन बघतो तर काय, उद्धव म्हणतो, इथे तर बावरी बसली आहे. सगळी बावरीची झुंड आहे, सगळी बावरी आहे. एक काळा दगड आहे, त्या दगडावरती राधाराणी पाठ देऊन बसली. राधाराणीचे श्री चरण अत्यंत सुकोमल सुंदर असे दिसतात. राधाराणी आणि सगळ्या गोपिका एकत्र मिळून चर्चा करतायत की हे राधे, गोपी सांगते की राधा, रात्री मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी श्रीकृष्णाला पाहिलं. वा वा, राधाराणी प्रसन्न झाली. तू स्वप्नामध्ये काय बघितलं श्रीकृष्णाचं? राधाराणीला समजावून सांगत असताना गोपी सांगते, त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजली समा लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन हनमी डोळे मिटले ग मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग. हे सखी, मी स्वप्न पाहिलं. काय स्वप्न होतं? पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. आज पहाटे श्रीरंगाने स्वप्नामध्ये दर्शन दिलं. काय केलं? म्हणतात की हे राधा, मी पाणी भरायला चालले होते
परंतु अचानक गडगडाट झाली, आकाशामध्ये वीज कडकडली. वर बघितलं, काळं ढग आहे आणि त्या काळ्या ढगामध्ये मला कृष्ण दिसला. जसं घनश्याम म्हटलंय, भगवंताचा रंग एका काळ्या ढगाप्रमाणे आहे. आणि मग त्या ढगामध्ये मला कृष्ण दिसला आणि तेवढ्यात एक वीज चमकली. जणू काही भगवान श्रीकृष्णाने अंगावरती नेसलेलं पितांबर आहे. पितांबर जसं चमकतं त्याप्रमाणे ती वीज चमकली आणि मग मला साक्षात दिसला मग तो देवकी नंदन. मग मला तो देवकी नंदन, जो की आतापर्यंत यशोदा नंदन होता, आज मला तो देवकी नंदन म्हणून दिसला. एवढं गोड सुंदर साजिर त्याचं स्वरूप. गोपी बोलता 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 मौन झाली, थक्क झाली. राधा राणी म्हणते की हे गोपी, तू फार भाग्यशाली आहे, खूप भाग्यशाली आहे. तुला स्वप्न पडलं. गोपी म्हणते राधे, तुला नाही का ग स्वप्न पडत? राधा म्हणते एवढं भाग्य माझं कुठे की भगवान श्रीकृष्ण मला स्वप्नात दिसेल. गोपी, स्वप्न तेव्हा पडेल ना जेव्हा झोप लागेल. राधा राणी म्हणते की गोपी, मला झोपच येत नाही. जेव्हापासून कृष्ण गेले तेव्हापासून एकही क्षण झोपले नाही. कृष्ण विरहामध्ये बेशुद्ध झाले परंतु झोपले नाही. आणि झोप आली नाही तर कृष्णाला मी स्वप्नात बघू कुठून? महाराज, काय भाव आहे, किती दिव्य भाव आहे. एवढं बोलता बोलताच राधा राणी बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या राधा राणीला शुद्धीवर आणायचा काय उपाय आहे उद्धवाला आठवलं. तत्काळ भगवान कृष्णानं दिलेला तो फुलाचा हार घेऊन राधा राणीच्या नाकाला लावला. बस कृष्णाचा वास, कृष्णाचा सुगंध त्यामध्ये आला. राधा राणी तत्काळ डोळे उघडती. कृष्ण कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे? समोर बघितलं तर महाराज उद्धव आहे. केवळ राधा राणीनं ओळखलं की हा कृष्ण नाही, हा उद्धव आहे. राधा राणी शांत झाली. तेवढ्यात महाराज राधा राणीच्या पायावरती एक काळ्या रंगाचा छोटासा भवरा, जो किडा आहे ना, त्याला मधुकर असं म्हटलं जातं, मध गोळा करतो तो किडा राधा राणीच्या पायावरती डोकं आपटू लागला. राधा राणी म्हणते अरे बस. तो काळ्या रंगाचा काळा किडा पाहिला आणि बस श्रीकृष्णाची आठवण झाली. तोही असाच काळा आहे. तू काय सांगतो मला? हे भृंगी, अजिबात माझी क्षमा मागू नको. माझ्या पायावरती डोकं आपट, कितीही वेळा आपटलं तरी मी तुला क्षमा करणार नाही. यालाच भ्रमरगीत असं म्हटलं जातं. मधुपकी तव बंधो मास्पृशांघ्रिं सपद्मः क्वच विललित माला कुङ्कुमश्मश्रुभिर्णः स्वकृतधर सुधां स्वां मोहिनीं पाययित्वा. हे मधुपकी तव बंधो म्हटलं. हे मधुकर, मध गोळा करायचा तुझा स्वभाव आहे. आणि तू कसा आहे? तू जसा आहे तसाच तुझा तो आहे. तुझा तो कृष्ण, तो काळा दिसतो ना, तू जसा काळा आहे तसाच तो सुद्धा काळा आहे. आणि जसा तू छली आहे तसाच तो सुद्धा छली आहे. गोपी म्हणते तू आता किती क्षमा माग, मी तुला क्षमादान देत नाही. कारण की तू आमच्या सोबत धोका केला आहे. काय धोका केला? गोपी सांगते की जसा तू एका फुलाचा मकरंद घेतो आणि त्या फुलाला विसरून जातो, दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो. त्या फुलाचाही मकरंद घेतो, तिसऱ्या फुलावर जाऊन बसतो. मागच्या फुलाशी तुझा काही एक संबंध राहत नाही. तसंच तुझ्या त्या कृष्णानं आमच्या सोबत केलंय. तो एक मधुप आमच्यावरती येतो, मकरंद पान करतो, आमच्यामध्ये आनंद घेतो, आम्हाला आनंद देतो आणि असा सोडून जातो. परत कधी मागे सुद्धा वळून बघत नाही. असा आहे तुझा तो स्वामी. जाऊन त्याला सांग की त्याला आम्ही क्षमा केलेलं नाही. अशा प्रकारे बोलून झाल्यानंतर श्री राधा राणी आता परत शुद्धीवर आली. म्हणते नाही बाबा, हे काय बोलून बसले? आता जर तू आणखी नाराज झाला तर मग कसं होईल? तर राधा राणी म्हणते जे काही तू ऐकलं विसरून जा. पण आता तुला एक गोष्ट सांगते, तू त्याला जाऊन सांग, राधा
केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णाच्याच साठी जीवित आहे, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या स्मरणासाठी, त्याच्या चिंतनासाठीच जीवित आहे। या सर्व गोपिकांचा भाव पाहून उद्धव महाराज अत्यंत भारावून गेले। गोपिकांचं ते प्रेम पाहून उद्धव महाराज, बघा महाराज जे ज्ञानी होते, आज ज्ञानी उद्धव महाराज प्रेमी उद्धव बनून गेले, प्रेमामध्ये बुडून गेले की आहा किती भाग्यशाली आहे कृष्ण। एवढे सुंदर प्रेम करणारे ब्रजवासी ज्याला मिळाले, आता यांच्यापेक्षा आणखी काय पाहिजे महाराज जगामध्ये। प्रेम करणारे एवढे चांगले लोक मिळाल्यानंतर आता आणखी जगाची काही गरज आहे का। भगवान कृष्ण एवढ्या लांब कशाला गेले। एका दिवसात माघारी येतो असं म्हणणारे उद्धव महाराज 6 महिने वृंदावनात राहिले। वृंदावन सोडून जाऊच वाटत नाहीये, पण तरीही भगवंताचा निरोप घेण्याकरता, त्या ठिकाणी निरोप देण्याकरता देवाला उद्धव महाराज वृंदावनाचा निरोप घेतात। वृंदावन सोडून त्या ठिकाणी उद्धव महाराज जसे भगवान कृष्णाकडे गेले, हाताला धरलं, दटावून एका जागेवर बसवलं आणि कृष्ण तुला दया येत नाही। ते लोक केवढं तुझ्यावर प्रेम करतात, भगवान कृष्ण एवढं तुझी ते पूजा करतात, निरंतर कृष्ण 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 म्हणून जगतात। माता यशोदेचा प्राण केवळ चालू आहे की कधीतरी कृष्ण येईल आणि आई असं म्हणेल, तुला दया येत नाही त्या आईवर, तुला दया येत नाही त्या गोपीवर, असं म्हणून उद्धव महाराज भगवान श्रीकृष्णाला दटावून विचारतायत। उद्धव म्हणतात की तुझ्या प्रेमामध्ये एवढी वेडी झालेली ती माता यशोदा रात्रीच्या वेळी एक उशी हातामध्ये घेते आणि त्या उशीलाच कृष्ण म्हणून झोपी लावते, तुला दया येत नाही। त्या गोपिका एका दगडाला प्रेम करून त्याला शृंगार करतात की हा दगड नाही तर साक्षात कृष्ण आहे असं ते समजतात। ते बाल गोपाळ झाडाला घट्ट मिठी मारतात, त्यांना वाटतं हाच कृष्ण आहे। अरे कृष्ण तुला त्यांच्यावरती दया येत नाही, त्यांच्यावर प्रेम येत नाही, असा कसा दगड आहेस तू। भगवान कृष्ण म्हटले उद्धवा तुला पूर्ण प्रेम मिळालं, पण ते प्रेम काय आहे अजून कळालं नाही। उद्धवाला एका जागी बसवलं, एका जागी बसवून भगवान श्रीकृष्ण डोक्यावर हात ठेवतात आणि हात ठेवल्यानंतर उद्धवाला अंतर्ज्ञानानं हे कळालं की महाराज ज्या उशीला माता यशोदा झोपी लावते ती उशी नाही, साक्षात कृष्ण आहे। ज्या झाडाला बाल गोपाळ घट्ट मिठी मारतात ते झाड नाही तर साक्षात कृष्ण आहे। ज्या दगडाला कृष्ण समजून गोपी नटवते तो दगड नाही तर साक्षात कृष्ण आहे। महाराज भगवान श्रीकृष्णाचं एक वचन आहे की वृंदावनम परित्यक्त्वा एक पादम न गच्छामि, वृंदावनाला सोडून मी एक पाऊलही कुठे जाणार नाही। आणि देवाचं हे व्रत आहे, देवाचं हे वचन आहे, हे वचन सोडून भगवान कधीच कुठे गेले नाही, कधी जाऊ शकत नाही। आजही जर भगवान श्रीकृष्णाला पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर वृंदावनामध्ये जा। एका साध्या सरळ माणसालाही भगवंत आजही तिथे भेटून जातात, म्हणून ते धन्य आहे वृंदावन धाम। वृंदावन धाम अत्यंत पावन पवित्र धाम आहे, म्हणून भगवान एक क्षणही त्या धामाला सोडून जात नाही। उद्धव महाराजांना ज्ञान झालं महाराज। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात खूप वेळ गेला, आता ब्रजामध्ये अडकायचं नाही, कारण हे प्रसंग एवढे गोड आहेत महाराज। एकदा याच्यामध्ये प्रवेश केला की बाहेर निघायचा रस्ताच सापडत नाही, एक्झिट डोरच नाही आला, एकदा आतमध्ये आलं की बस अडकलं। तर प्रेमाचे प्रसंग एवढे दिव्य आहेत, भगवंताच्या एवढ्या गोड लीला आहेत की ऐकल्या की ऐकतच राहाव्या, सांगितलं की सांगतच राहावं, याच्यापेक्षा वेगळं काही उद्योग धंदा काही करूच नाही, सगळं सोडून द्यावं। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आता आपल्याला तिसरी लीला करायची वेळ आली आहे। वृंदावनाची लीला संपली, मथुरेची लीला संपली, आता द्वारिकेची लीला सुरू करायची। आज भगवान श्रीकृष्ण प्रेम लीलेला बाजूला ठेवून ऐश्वर्य लीला सुरू करतात। भगवान श्रीकृष्ण चंद्र परमात्मा त्या ठिकाणी सुंदर असं भवन तयार करतात। समुद्राच्या मध्यभागी जे बेट आहे त्या बेटावरतीच त्या ठिकाणी विश्वकर्माला आदेश देऊन संपूर्ण त्या ठिकाणी बेटावरती दिव्यतम असं द्वारका नगर उभं करतात। हे द्वारका नगर एवढं दिव्य आहे की अलकापुरीलाही मात देईल, म्हणतात स्वर्गाहूनही सुंदर आहे, एवढं गोड भव्य दिव्य असं नगर त्या ठिकाणी बनवलं। ज्या नगराची शोभा पाहण्याकरता सगळे देवलोक त्या ठिकाणी येतात।
असं सुंदर नगर बनवून झाल्यानंतर भगवान विचार करतात की विवाह केला पाहिजे महाराज, फार उशीर लावून चालत नाही. आता 16 वय आपलं झालेलं आहे आणि मग अशा वेळी विवाह केला पाहिजे. विचार करा, भगवान श्रीकृष्ण आजीवन 16च वर्षाचे आहेत. भगवान कधी 17 वर्षाचे झालेच नाही, कारण आजीवन कैशोर अवस्था प्राप्त आहे त्यांना, निरंतर केवळ 16च वर्षाचे. आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासाठी तसेच आहेत ज्यांनी जसं त्याला भजलं. वृद्ध लोकांसाठी भगवान कृष्ण त्यांचे नातू पंतू बनून जातात. ज्या स्त्रिया मातृ स्वरूपामध्ये आहेत त्यांच्याकरता भगवान एकदम छोटस बाळ बनून जातात. कुमारी असणाऱ्या मुलींच्या साठी भगवान श्रीकृष्ण त्यांचे पती बनून जातात. छोट्या छोट्या सवंगड्यांसाठी त्यांचे मित्र बनून जातात. जसे पाहिजे तसे भगवान बनून जातात. अशा प्रकारे भगवान कृष्ण द्वारिका नगरीमध्ये राहायला लागले. आता आपला विवाह काही होऊ शकत नाही, कारण की मोठे दादा अजून बाकी आहेत. मोठ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय छोट्याचा नंबर येत. अजूनही तीच प्रथा जपली आहे समाजानं. चांगलं. भगवान कृष्ण म्हटले की दादाचं झालं पाहिजे लग्न, म्हणून दादा बलराम यांच्या करता रेवत राजाची मुलगी रेवती यांना त्या ठिकाणी शोधलं, पाहिलं आणि सुंदर असा थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. बलराम दादा यांचा एक विवाह झाल्यानंतर भगवान म्हणतात आता आपण किती केले तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण विचार करतात कशा प्रकारे कुठे विवाह करायचा. तेवढ्यात महाराज भगवान कृष्णांकडे एक पत्र आलं. हे पत्र कोणी पाठवलं? म्हणतात की विदर्भाचा जो राजा आहे, राजा भीष्मक यांची पुत्री जिचं नाव आहे रुक्मिणी, ही माता रुक्मिणी म्हणजेच भगवान पांडुरंगाची पत्नी आहे. बरं का, विदर्भ कुठे आहे? हा भाग मराठवाडा आहे ना. विदर्भ याच्या जवळच आहे. जवळपास असल्यामुळे तुम्ही पण समजू शकता की तुम्ही रुक्मिणी मातेचे माहेरची माणसं आहात. विदर्भामध्ये राहणारे राजा भीष्मक त्यांची पुत्री माता रुक्मिणी भगवान परमात्म्याला पत्र लिहिते. पत्रामध्ये अत्यंत सुंदर भाव आहे. काय भाव आहे आपण त्याचं वर्णन करू. एक सुदेव नावाचा ब्राह्मण भगवान परमात्म्याकडे पत्र घेऊन आला. भगवान कृष्ण म्हणतात ब्राह्मण देवता पत्र वाचून दाखवा. ते म्हणले महाराज मी पत्र वाचू शकत नाही. का बरं का नाही वाचू शकत? म्हणजे महाराज हे काही साधं पत्र नाही ना. कसं आहे म्हणताय, प्रेम पत्र आहे. आणि कुणाचं प्रेम पत्र मी का वाचून दाखवू? भगवान म्हटले काही असो, वाचायचं तुम्हीच, कारण की ब्राह्मणाच्या मुखामधून आलेली वाणी असत्य होत नाही. त्या ब्राह्मणाच्या वाणीला सत्य करण्याकरता भगवान कृपा करतो. ब्राह्मणाकडे असलेलं वरदान आहे ते, कारण ब्राह्मणस्य मुखमासी, ब्राह्मण समाज जेवढा आहे भगवंताच्या मुखामधून त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून ब्राह्मणाची वाणी असत्य होत नाही, म्हणून देवानंही त्यांच्याच वाणीतून ते पत्र बदलून घेतलं. ब्राह्मण देवता पत्र वाचू लागले. काय पत्र आहे? श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर्हर्तुङ्गतापम् रूपं वृषां दृशिमतामखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपुमे. हे महाराज, हे दया निधान. श्रुत्वा, श्रुत्वा म्हणजे ऐकून. काय ऐकून महाराज? श्रुत्वा गुणान्, तुझे गुण ऐकले मी. हे भुवन सुंदर संबोधन केलं बरं का देवाचं. भुवन सुंदर म्हटलं. संपूर्ण पत्रामध्ये कुठेच कृष्ण असा शब्द वापरला नाही. त्याचा नियम काय? म्हणतात की कोणतीही भारतीय नारी आपल्या पतीचं नाव आपल्या तोंडातून घेत नाही. काय म्हणते मग? काय काही म्हणा महाराज, तुम्ही पण काहीतरी म्हणत असाल. जे काही म्हणा, मुलं झाली की मग पिंट्याचे बाबा काहीतरी असं काहीतरी. आणि असा एकाच बाजूला नियम नाही महाराज. म्हणतात की पतीनंही पत्नीचं नाव कधी घेऊ नये. बरोबर आहे ना? आता घेत असतील पतिदेव, पण पूर्वीच्या काळचे नव्हते घेत. पत्नीचं नाव कधीच घेत नव्हते. कारण छकुलीची आई असंच म्हणणार काहीतरी महाराज. त्याचं कारण आहे, शास्त्राने नियम केलाय, मना केलाय की ज्येष्ठापत्य कलत्रयम, कलत्र पत्नीने पतीचं आणि पतीने पत्नीचं नाव तोंडाने कधीच घेऊ नये. आणि हा नियम शास्त्राने पण पाळला.
देवी रुक्मिणीनं एकाही ठिकाणी भगवंताचं नाव घेतलं नाही. एवढंच नाही महाराज, गोपिकांनी जेवढं जेवढं त्या ठिकाणी गीत बोललेली आहेत ना, त्याच्यामध्येही कृष्ण असं म्हणून कुठेच शब्द आलेला नाही. गोपी गीत बघा, कुठेही बघा, कारण की मनापासून कृष्णही आमचा पती आहे हे स्वीकार केल्यानंतर त्याचं नाव कसं घ्यायचं तोंडाने, म्हणून संबोधन केलं भुवन सुंदर. भुवन म्हणजे त्रिभुवन. त्रिभुवनामध्ये तुम्हीच सुंदर आहात असं मी ऐकलंय. कोणाकडून ऐकलं? म्हणतात माझे गुरुदेव आहेत ना. कोण आहेत तुमचे गुरु? म्हणतात देवर्षी नारद महाराज. आता काही शंकाच नाही महाराज, नारदांचे शिष्य म्हटल्यानंतर आता काय विषय ऐकत इथे. नारद महाराजांच्याकडून मी ऐकलं, आणखी काही गुरुजनांकडून ऐकलं की तुम्ही फार गुणवान आहात. भुवन सुंदर, हे भुवन सुंदर तुमचे गुण मी ऐकले. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरय हरतोंग तापम. आणि असं झालं म्हणतात की जसे तुमचे गुण ऐकले, जशी तुमची कथा ऐकली, माझ्या अंगाचा सगळा तापच निघून गेला. म्हणजे सगळे ताप जे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक ताप आहे, म्हणजे सगळं दुःख माझं निघून गेलं. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर आता माझ्या मनाने फक्त तुम्हालाच पती म्हणून स्वीकारलं आहे. आता दुसरा कोणताही पुरुष त्याच्या जवळ मी जाऊ शकत नाही, अथवा त्याचं मनातून चिंतनही करू शकत नाही. का त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रविणधाम अभिरात्मतुल्यं धीरापतिं कुलवती वृणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम्. हे अभिराम, संपूर्ण जगाला आराम देणारा परमात्मा. तुम्हाला वाटेल की मी तुमच्याविषयी ऐकलं, माझ्याविषयी तुम्हाला पण काही माहित पाहिजे ना, म्हणून मी माझा परिचय देते. तुम्हाला वाटेल कोण मुलगी, कुठली मुलगी, कशी आहे. म्हणतात ऐका, कात्वा मुकुंद महती कुलशील रूप. तुम्ही जसे कुलशील रूपवान आहात तसंच माझंही एक उत्तम असं कुळ आहे, उत्तम असं रूप आहे, आणि शील ही सुंदर आहे. सगळं काही छान आहे. आणि तुम्ही म्हणणार की तुम्ही काही दान तप धर्म काही केलाच नाही, साक्षात भगवंत कसा मिळेल? कारण की गोपिकांनाही साधना करावी लागली तेव्हा भगवंत मिळाले. मग रुक्मिणी मातेला फुकटमध्ये देव कसा मिळेल? तेव्हा म्हणाले काळजी करू नका, पूर्तेष्ट दत्त नियम व्रतदेव. म्हणतात की मी पूर्त, इष्ट आणि दत्त नावाचे तीनही व्रत केले आहेत. ते काय आहे त्याला सांगायला फार वेळ जाईल महाराज. म्हणतात पूर्त, इष्ट आणि दत्त सगळे व्रत केल्यानंतर आज माझं संपूर्ण अंतःकरण अत्यंत स्वच्छ झालेलं आहे. आणि अशा शुद्धांतकरणाने मी सर्व भावाने तुमच्याच चरणी समर्पित आहे. हे भगवंता, या दासीचा स्वीकार करा. भगवान श्रीकृष्णानं हे पत्र वाचलं, पण आता काही चिंता करायची गरज नाही. पण एक मोठी गडबड आहे महाराज. काय आहे? माता रुक्मिणी लिहिते की माझ्या भावानं, रुक्मिणी मातेचा भाऊ म्हणजे रुक्म, त्यानं काय केलं? म्हणतात की त्या रुक्मिणी मातेचा विवाह त्याच्या मित्राशी अगोदरच निश्चित केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या चेदी नरेश शिशुपाल ज्याचं नाव आहे, शिशुपालाशी देवी रुक्मिणीचा विवाह अगोदरच निश्चित होता. देवी रुक्मिणी म्हणते मला त्याच्याशी विवाह करायचा नाही. मग आता भावाच्या विरोधात जाऊन माझा विवाह तुमच्याशी व्हावा याच्याकरता एक मात्र पर्याय आहे, तुम्ही या आणि माझं अपहरण करून मला घेऊन जा. महाराज असं कोण म्हणतं माझं हरण करा? भगवंताने हरण केलं ना, मग खूप छान आहे. त्याच्या बंदीखान्यात जा महाराज. त्या प्रपंचात असं मोकळं फिरण्यापेक्षा, मोकळं फिरतात त्याला काय म्हणतात तू इकडे? आम्ही बघितले मोकळेच जनावर सोडले जातात देवासाठी. काय म्हणतात त्यांना? कधी नंदीबाई सोडून देतात, काही काही महाराज म्हशी पण सोडल्या जातात. अच्छा, असं तुम्ही स्वतःला समजू नका, माझं असं काही म्हणणं नाही. पण हा देवासाठी सोडले जातात, त्यांचा कोणी मालकच नाही, जिकडे जातील तिकडे चरतात. असं मोकळं जीवन आपण जगायचं नाही. इथे प्रपंचात मोकळं राहण्यापेक्षा भगवंताच्या बंदीखान्यात राहा, तिथे आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे चालते, पण यायचं कुठं? पत्ता वगैरे काही, पत्ता पण देऊन टाकला. बघा रुक्मिणी माता केवढी चतुर आहे, भगवंताची पत्नी आहे ना. म्हणतात पत्ता दिला, या काय करायचं? म्हणतात आमच्या राज्यामध्ये, विदर्भ राज्यामध्ये असं आहे
की जी कुणी राजकुमारी जिचा आता नवीन विवाह होणार आहे अशी ती राजकुमारी नववधू ज्याला म्हटलं, तिनं काय करायचं, नगराच्या बाहेर असणारं जे देवीचं मंदिर आहे त्या मंदिरात जायचं आणि देवीची पूजा करायची. मग मी अमुक दिवशी अमुक वारी त्या ठिकाणी देवीच्या मंदिरात पूजा करायला जाणार आहे, तिथेच तुम्ही या आणि मला घेऊन जा. महाराज पत्ता पण देऊन टाकला. भगवान कृष्ण म्हटले वा वा, फार हुशार, आता तर प्रश्नच येत नाही, ही पत्नी अत्यंत योग्य आहे. भगवान श्रीकृष्ण ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले. माता रुक्मिणीनं मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली की जय 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 गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गज बदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुती गाता. जय 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 गिरिवर राज किशोरी, हे मा, हे जगदंबा, हे भवानी, मला मनोवांछित वर मिळावा असा वर तू मला दे. मा जगदंबा प्रसन्न आहे. जसं रुक्मिणी मातेनं आपल्या मंदिराच्या बाहेर येऊन पाहिलं तर एक रथ तिची वाट बघत उभा आहे. त्या रथामध्ये सावळ सुंदरस रूप त्या ठिकाणी विराजमान आहे. भगवान श्रीकृष्ण साक्षात रुक्मिणी मातेला घेण्याकरता आलेले आहेत. काहीही विचार न करता, इकडे तिकडे न पाहता माता रुक्मिणी तत्काळ भगवंताजवळ गेली. देवानं हात पुढे केला, देवाच्या हातात हात देऊन माता रुक्मिणी तत्काळ रथावरती चढली. भगवंताला म्हणाली आता सगळी चिंता दूर झाली, देवा तू आला, आज मी तुझी झाले, याच्यापेक्षा मोठी सुखाची गोष्ट आता काहीच उरलेली नाही. हे भगवंता, जिथे पाहिजे तिथे मला घेऊन जा, जसं ठेवायचं मला तसं ठेव. जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा, जहाँ नाथ रख लोगे वही मैं रहूंगा. लोक विचारतील जगामध्ये एवढं सगळं चांगलं चांगलं भेटतं, या वेड्याच्या काय नादी लागायचं. नाही नाही, हा वेडा आहे का हो महाराज, तुम्ही म्हणाल, परंतु हाच वास्तविक परमात्मा, याच्याच रंगात मी रंगून गेलो, आता दुसरा रंग माझ्यावर चढणार नाही. कृष्ण रंग एकदा चढला की बस बाकी सगळे रंग त्याच्या पुढे फिके पडतात. जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगामध्ये काय जगामध्ये मी काय भगवंताला एकदा पाहिलं ना बस, जगाला परत पाहण्याची गरज नाही. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचं हरण करून घेऊन जातात. या ठिकाणी दोघांचा अत्यंत थाटात विवाह संपन्न होतो. या विवाहाला राक्षस पद्धतीचा विवाह असं म्हटले. म्हणतात हा विवाह कशामुळे आहे, म्हणतात की ज्या विवाहामध्ये वर आणि वधू दोघांची सहमती आहे, त्याच सोबत जी मुलगी आहे तिच्या आई वडिलांचीही सहमती आहे, अशा विवाहाला राक्षस पद्धतीचा विवाह म्हणतात. इतर कोणाचीही सहमती नसते, परंतु बाकीच्या सहमतीची काय गरज आहे महाराज. वरवधू सहमत आहेत, त्यानंतर आई वडीलही सहमत आहेत, मग अजून कोणाच्या सहमतीची वाट बघत नाही तुम्ही. बाकीचे नाही म्हटले तरी काही फरक पडत नाही. अशा प्रकारे सुंदर प्रकारे थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. देवी रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारिकेमध्ये आले. आपली झाकी तयार आहे का, करायचा विवाह सोहळा संपन्न, ही कथा पुढे चालवायची आहे. घेऊन या, छान असं भजन करा. माता रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश, आज द्वारिकाधीश आहेत. द्वारिकाधीश आणि भगवती रुक्मिणी माता आपल्यामध्ये या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता सर्व लोकांनी जोर जोरात टाळ्या वाजवून भजन करायचं आहे. त्यांना प्रेमानं सगळ्या वऱ्हाडी लोकांनी आशीर्वाद द्यायचा आहे. वऱ्हाडी म्हटलं चालेल ना महाराज? अहो काय महाराज, अच्छा जेवण पण पाहिजे का महाराज? मिष्टान्नम इतरे जना म्हटले, उगाच नाहीये. वऱ्हाडी लोकांना जेवण चांगलं असेल तर ते म्हणतात वाह लग्न भारी झालं, लग्न चांगलं, काही असं घेणं देणं नाही. थोडी मधून जागा करा, त्यांना येऊ द्या, भजन द्या.
ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं बलं देव लक्ष्मीपतियुगस्वामी पूर्या सदा मंगलं सावधानम् शिवतले वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं परमकुशमहास्ते शोभितं मोदकेन अर्णकुशमाला व्यालम्बोदलञ्च मम हृदय निवासं गृहेशं सूर्या सदा मंगलं सावधान मकरुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा वरानुपवरा कोणा सम्या देई जे आता विचार श्री कृष्ण नवरा समर पूमणे रुक्मा ज्येष्ठ वडील त्यासी पुसणे कुर्यात सदा मंगलम सावधान
बोले श्री द्वारिकाधीश भगवान की जय। सर्वांनी द्वारिकाधीश भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला। लोकांच्या लग्नामध्ये सहभाग घ्यायला फार संधी मिळते महाराज, पण देवाच्या लग्नात कधी भाग घेतला होता? कमी संधी मिळते, फार कमी। अशा प्रकारे द्वारिकाधीश भगवान परमात्म्याने माता रुक्मिणी यांच्याशी विवाह केला आणि यांना द्वारिका नगरीमध्ये घेऊन आले। याच्यानंतर भगवान परमात्म्याने हा पहिला विवाह झाल्यानंतर पुढे 7 विवाह संपन्न केले। तर त्या 7 विवाहाची जी कथा आहे ती विस्तृतपणे आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करू। आजची झालेली कथा भगवंताच्या चरणी समर्पित करू। आजचा कितवा दिवस संपन्न झाला आपला? 5वा। नक्की? अशा प्रकारे 6 दिवस पूर्ण झाले, एकच दिवस बाकी आहे कथेचा, आणि ज्यामध्ये भगवंताचे अजून भरपूर विवाह बाकी आहेत। हा पहिलाच विवाह झाला। यानंतर भगवंताचे जे विवाह होतील त्याचंही वर्णन ऐकू। द्वारिकाधीश भगवान आणखी काय काय लीला करतात त्याचंही वर्णन करू। पुढे भगवंताने अनेक राक्षसांना, अनेक दैत्यांना मारलेलं आहे, त्याच्याही कथा श्रवण करू। आणि श्रीमद भागवत कथा शुक महाराज जी राजा परीक्षिताला सांगतात, या कथेचा या ठिकाणी समाप्ती, या ठिकाणी जी सांगता आहे ती कशा प्रकारे होते, कशा प्रकारे 7 दिवसाची कथा ऐकून
राजा परीक्षिताला मोक्ष मिळतो, मोक्ष मिळाल्यानंतर पुढे काय होतं, अशा प्रकारे संपूर्ण 12 स्कंधापर्यंतची जी कथा आहे त्याला आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत.